रायगडच्या रोहा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारामध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेला खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान रोह्यामध्ये येऊन आमदार महेंद्र दळवींनी खालच्या भाषेत टीका करत सुनील तटकरे यांच्यामुळेच रोह्याचं नाव सांगायला सुद्धा लाज वाटते असं वक्तव्य केलेलं होतं. आणि ह्या वक्तव्यावरती आता रोहा नगर परिषदेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केलाय. तटकरे म्हणाले की ह्याच गावात येऊन माझ्यावरती प्रचंड शब्दात टीका करण्यात आली आहे, पण आज तुम्ही माझ्यावरती फुलं टाकतायत आणि तसाच फुलांचा वर्षाव तुम्ही मतदानाच्या रूपानं माझ्यावरती केलाय. तसंच संसदेत बोलताना वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताबाबत भावना व्यक्त करताना आपण रायगड जिल्ह्यातील रोह्याचा असल्याचा अभिमानानं उल्लेख केल्याचं सांगत मी रोह्याचा आहे आणि हे संसदेत अभिमानानं सांगितलंय असा खोचक टोला खासदार सुनील तटकरेंनी आमदार महेंद्र दळवींना लगावलाय. की आपण टीव्हीचं कुठलंही चॅनल लावा, तेच चेहरे समोर करते. ह्याने एवढ्या कोटी भ्रष्टाचार केला, त्याने एवढा भ्रष्टाचार, सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळे लाजही वाटत नाही अशी परिस्थिती आहे. खरं तर रोह्याचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे. उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोह्याचं सांगू नका असं मला वाटतं. प्रचंड शब्दामध्ये टीका केली गेली. याच गावामध्ये येऊन माझ्यावरती टीका झाली. मला असं वाटतं जशी आज फुलं तुम्ही टाकली तसाच फुलांचा वर्षाव मतदान रूपी तुम्ही सर्वांनी केला. उत्तर वारसा तो विचार रोहेकरांनी आपल्याला बिंबवला, शिकवला, लहानाचं मोठं केलं, अंगाखांद्यावरती खेळले आणि त्या माध्यमातून आपण एक वेगळं स्थान राज्याच्या, जिल्ह्याच्या, देशाच्या राजकारणामध्ये आपण त्या निमित्ताने निर्माण करू शकतो. म्हणून यावेळेला देशामध्ये बोलत असताना संसदेमध्ये राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताच्या बद्दल माझ्या भावना व्यक्त करत असताना मी रोह्याचा, रायगडचा आहे याचा खास करून अभिमान आपल्याला मिळालेलं स्थान आपल्या एकट्याचं नाही, आपल्या कुटुंबियाचं नाही, पक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून मिळालेलं स्थान उद्याच्या भवितव्यातल्या कालावधीमध्ये उंची गाठण्याच्या